नमस्कार. मराठवाडा नेता YouTube मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत फिनिक्स फाउंडेशनचे समन्वयक परवेज पटेल यांना आणि या निमित्तानं जाणून घेणार आहोत फिनिक्स फाउंडेशनची स्थापना कधी झाली, का झाली, उपक्रम कोणकोणते राबवले जातात, बांबू लागवडीकडे का वळले, त्याचबरोबर मिलेट प्रोडक्ट, श्री धान्य अशा वेगवेगळ्या आणि आज जगाला जी भेडसावणारी समस्या आहे आणि त्या जग जर वाचवायचं असेल, मानवजात जर वाचवायची असेल तर काय करावं लागेल, अशा प्रकारची प्रदीर्घ मुलाखत आपण घेत आहोत. तर भेटूयात श्री परवेज पटेल यांना. नमस्कार पटेल साहेब. नमस्कार. आपण श्रोत्यांना हे सांगा की फिनिक्स फाउंडेशन स्थापना कधी झाली, उद्देश काय होते, नेमकं काय काय ठरवलं होतं? माझे वडील आदरणीय पाशा पटेल साहेब हे ज्यावेळेस सामाजिक ह्याच्यामध्ये काम करत होते, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 30 ते 35 वर्ष महाराष्ट्रासाठील्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. त्यावेळेस काम करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपण शेती शिक्षणामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये आणखीन काही काम करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री पी ए नामदार साहेब शिक्षण तज्ज्ञ यांच्या सहकार्यातून आम्ही इसवी सन 2009 मध्ये फिनिक्स फाउंडेशन या संस्थेची मुहूर्तमेढ केली. या संस्थेचा मुख्य उद्देश हे शैक्षणिक आणि सामाजिक स्तर शेतकऱ्यांचा वाढवणे हा मुख्य उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून ही संस्था इसवी सन 2009 पासून कार्यरत आहे. त्यावेळेस पासून आतापर्यंत आपण कशा प्रकारे वाटचाल केली, मग कृषी विभागासाठी कोणकोणते उपक्रम राबवले गेले, या संदर्भात लोकांना माहिती द्यावी. आपण ज्यावेळेस 2009ला या संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेस पाशा पटेल साहेब हे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य होते. त्यावेळेस त्यांच्या समोर 2 प्रमुख गोष्टींचा ते अभ्यास करत होते. एक होतं की शेतकरी आत्महत्या आणि दुसरा होता की रोड ॲक्सिडेंट जे होऊ लागलेत, तर ते रोड ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी काय करता येईल. या 2 विषयावरती ते अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि रोडवरती जे ॲक्सिडेंट होऊ लागलेत, हे ड्रायव्हरला एक टेक्निकल ट्रेनिंग आपण काय देता येईल, या गोष्टीसाठी ते अभ्यास करत असताना आम्ही सर्वप्रथम संस्थेच्या माध्यमातून इथल्या शेतकरी मुलांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आम्ही सुरू केलं 2009ला आणि त्यासोबतच एक अद्ययावत असं ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल आम्ही सुरू केलं, ज्याच्यामध्ये सिम्युलेटर ही कन्सेप्ट भारतामध्ये सगळ्यात नवीन कन्सेप्ट त्यावेळेस होती. आम्ही संस्थेच्या माध्यमातून ते सिम्युलेटर इथं लोदग्यात आणलं आणि त्याच्यावरती ट्रेनिंग आम्ही मुलांना सुरू केली. तर हे आपले 2 प्रथम आपण सुरू केली. त्यानंतर 2014 पासून आम्ही कृषी क्षेत्रातल्या शिक्षणामध्ये आम्ही पदार्पण केलं आणि 2014ला कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आम्ही सुरू केलं आणि गेल्या वर्षीपासून म्हणजे 2023 पासून आम्ही पूर्ण कृषी महाविद्यालय या लोदगा गावात आम्ही सुरू केलेलं आहे. हे सर्व करत असताना आपला फिनिक्स फाउंडेशन आणि आपलं बांबू शेती, बांबू लागवड, बांबू पासून नेमकं काय काय करण्याचा आपला संकल्प आहे आणि वाटचाल कशा पद्धतीने केली आहे. आम्ही ज्यावेळेस संस्थेच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणामध्ये काम करत होतो त्यावेळेस 2012ला दुष्काळ मोठा लातूरमध्ये 11-12ला पडला होता. त्यावेळेस आमच्या जवळची सगळ्यात मोठी समस्या ही पाण्याची होती. त्यावेळेस आम्ही शिरपूर पॅटर्न त्यावेळेस थोडं आमदार अमरीशभाई पटेल यांच्या माध्यमातून शिरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्तचं काम सुरू होतं. त्यावेळेस आम्ही 2009 मध्ये पाशा पटेल साहेबांनी शिरपूरला जाऊन तिथला अभ्यास करून ते पॅटर्न आम्ही बीडमध्ये अगोदर सुरू केलं. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय शिरपूरचे इंजिनियर साहेब आणि त्यानंतर राजेंद्र सिंग राणा, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर या सगळ्यांना घेऊन आम्ही
पाण्याचं काम सुरू केलं 2013मध्ये आणि औसा तालुक्यात जवळपास 35 गावामध्ये आदरणीय खासदार संजय काकडे साहेबांच्या खासदार निधीतून जवळपास 3 कोटी रुपये आम्ही इथं औसा तालुक्यासाठी आणले आणि 35 गावामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवून नदी आणि नाले यांचं सरळीकरण, रुंदीकरण आणि खोलीकरण आम्ही हे सुरू केलं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पाण्यामध्ये काम करत असताना ज्यावेळेस जास्त पाणी होईल, माती हे मध्ये जाईल, त्यावेळेस पर्यावरणामध्ये काम करत असताना पाणी आणि झाडं ह्या दोघांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही झाडावरती सुद्धा अभ्यास सुरू केला आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाण्यामध्ये काम केलं होतं त्या ठिकाणी नाले असतील, ओढे असतील, नद्या असतील, त्यांच्या आजूबाजूला कडेला आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस पर्यावरणाच्या दृष्टीनं पूरक अशी झाडं जसे की कडुलिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, अशी झाडं आम्ही गावातल्या लोकांना प्रोत्साहित करून लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमच्या थोडंसं उदासीनता गावामध्ये लोकांच्या कडून दिसली आणि लोक हे तयार होत नव्हते झाडं लावण्यासाठी. त्यावेळेस आम्ही अभ्यास केला की बाबा हे का होत नाही, तर त्याला एक धार्मिक आधार आहे. वड आणि पिंपळ हे देवाच्या दर्जाची झाड आहेत, त्यामुळे हे तोडायचं कसं, ह्याची वाढ कधी होणार, याचा उपयोग कमर्शियल उपयोग शेतकऱ्यांसाठी काय नाही. मग ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही अभ्यास सुरू केला आणि जवळपास 5-6 वर्षाच्या अभ्यासानंतर आमच्या लक्षात आलं की बांबू हे एक असं झाड आहे जे तुम्हाला कमर्शियली शेतकऱ्यांसाठी पण ते वरदान आहे आणि पर्यावरणासाठी सुद्धा ते एक वरदानच आहे. म्हणून आम्ही बांबूमध्ये अभ्यास सुरू केला आणि बांबूची लागवड का करता येईल, कशी करता येईल, त्याच्यात अभ्यास सुरू केला आणि जगभरातले सगळे बांबू तज्ज्ञ आम्ही एकत्र केले. भारतातले जेवढे बांबू तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आम्ही घेतलं. त्यात आदरणीय संजीव करपे सर असतील, कृणाल गांधी असतील, डॉक्टर ठाकूर असतील, या सगळ्यांना आम्ही घेऊन बांबूमध्ये अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांबूची लागवड कशी वाढेल त्यावरती आम्ही अभ्यास सुरू केला. आणि गेल्या वर्षी गोदरेजच्या माध्यमातून, गोदरेज आणि फिनिक्स फाउंडेशन मिळून मांजरा, तावरजा आणि तेरणा या 3 नद्याच्या आजूबाजूला जवळपास 120 गावं जी आहेत त्या गावामध्ये बांबूची लागवड कशी होईल याच्यावरती अभ्यास सुरू केला. गोदरेजच्या माध्यमातून आम्ही जवळपास 15 मुलं इथे आमच्यासोबत आम्ही घेतले. त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आणि या वर्षामध्ये आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की जवळपास 1,500 हेक्टरमध्ये सध्या लातूर जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड कृषी विभाग, पंचायत समिती, मनरेगा आणि जिल्हा प्रशासन, कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, CO असतील जिल्हा परिषदचे, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही यावर्षी जवळपास 1,500 हेक्टरमध्ये आम्ही बांबूची लागवड करत आहोत, जेणेकरून पर्यावरणाचा पण ऱ्हास कमी होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट होईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. बांबूची रोपाची उपलब्धता या संदर्भात आणि त्याचबरोबर बांबूपासून वेगवेगळ्या वस्तूसाठी आपलं काही नियोजन आहे का? बघा, ज्यावेळेस आम्ही 2017मध्ये बांबूच्या मध्ये काम करायचा ज्यावेळेस निर्णय आदरणीय पाशा पटेल साहेबांनी घेतला, त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बांबूचा अभ्यास करत होतो, बांबूचे रोपं तयार कसे होतात, कुठे होतात याचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की बांबू हे त्यावेळेस कमर्शियल क्रॉप नव्हतं, त्यामुळे कोणतीही टिश्यू कल्चर लॅब ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काम करत नव्हती. नर्सरीज होत्या महाराष्ट्रामध्ये काही, जे त्रिपुऱ्यावरून रोपे आणून ते लोक विकत होते. त्यावेळेस डॉक्टर KPG रेड्डी हे आपल्या महाराष्ट्र बांबू बोर्डाचे डायरेक्टर होते. त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि संस्थेच्या माध्यमातून IWST बँगलोरला जाऊन त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं की ही रोपे कशी तयार करतात, टिश्यू कल्चर लॅब काय आहे, कशी स्थापन करायची, हे त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास त्यांनी आम्हाला सतत पाठपुरावा करून आम्ही 2017मध्ये ही टिश्यू कल्चर लॅब सुरू केली आणि जवळपास मागच्या 7 वर्षापासून आम्ही जशी रोपं लागतील तसे आम्ही इथं तयार करून एक महाराष्ट्रातलं एक अग्रांकित नाव आम्ही टिश्यू कल्चरमध्ये उभा केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात टिश्यू कल्चरची चांगली रोपे कसे शेतकऱ्यांना पुरवता येतील याचा अभ्यास आणि पुरवठा आम्ही मागच्या 6-7 वर्षापासून करत आहोत. बांबूचा लोकांना फायदा काय आणि त्यामुळं काय काय बनू शकते आणि आपण काही प्रॉडक्ट
ज्या पद्धतीनं की बांबू पासून कपडे तयार होतात, बांबू पासून खुर्च्या तयार होतात, तर नेमकं ते प्रोडक्शनचं आपण या ठिकाणी काही सुरू केलं आहे का? ज्यावेळेस आपण बांबूचा विचार करतो किंवा शेतकरी कोणतंही पीक ज्यावेळेस शेतामध्ये घेत असतात, त्याचा जर उपयोग सिंगल असेल किंवा एकच उपयोग त्याचा असेल, तर त्याचं डिमांड अँड सप्लायचं गणित जर बिघडलं, तर डिमांड वाढला तर सप्लाय कमी होईल किंवा सप्लाय वाढलं डिमांड कमी झाली की ऑटोमॅटिक रेट कमी होणार आणि डिमांड वाढली की त्याचे रेट कमी होणार. बांबू ही एक अशी वनस्पती आहे ज्याचे जवळपास 1800 वस्तू आपण बनवू शकतो. त्यामुळे एका त्याच्या प्रोडक्टवरती डिपेंड न राहता 1800 वस्तू बनत असल्यामुळे ज्या गोष्टीची डिमांड जास्त आहे त्या गोष्टीकडे आपण वळू शकतो. त्याच्यात आम्ही ज्यावेळेस बांबू लागवडीचं काम सुरू केलं त्यावेळेस आम्ही एक यादी करत होतो की याच्यामध्ये काय काय वस्तू बनवू शकतात. तर आता एक अशी आहे की काय काय वस्तू आपण बांबूपासून बनवू शकत नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला प्लास्टिकला पर्याय थोडे बहुत देता येईल, लाकडाला पर्याय तुम्ही देता येईल. त्याच्यामुळे बांबू हे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तर आहेतच, सोबत आज जर तुम्ही लातूर जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली, फक्त 0.5% जंगल लातूरमध्ये आहे. माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे, जर चांगल्या वातावरणात जगण्यासाठी माणसाला 33% जंगल पाहिजे, तर ते लातूरचं जंगल जे आहे 0.5% जंगल लातूरमध्ये, जवळपास 0.5% जंगल लातूरमध्ये आहे. तर आपणाला जंगल वाढवायचं आहे. आज परिस्थिती काय आहे की झाड हे शेतात किंवा जमिनीत न लावता वेळ अशी आलेली आहे की हे झाड माणसाच्या अगोदर डोक्यामध्ये हे लावलं पाहिजे की झाडाचं महत्त्व काय आहे. मग झाडाचं महत्त्व तुम्ही सांगत असताना काय करायला पाहिजे की त्याचं कमर्शियल युजेस काय आहेत किंवा फायदा शेतकऱ्यांना काय आहे, की जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा कळत नाही किंवा आपण त्यांना समजावून सांगत नाही तोपर्यंत शेतामध्ये झाड लावलं जाणार नाही, अशी एक संकल्पना आमची होती आणि ते सत्य आहे. त्यामुळे आम्ही काय केलं की मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि बांबू लागवड करण्यासाठी जवळपास 7 लाख रुपये महाराष्ट्र शासन हे मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर देतं. ही स्कीम गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने लॉन्च केली आणि त्याचा शेतकऱ्यांकडून येणारा जो आम्हाला रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला आहे. आता बांबूच्या प्रोडक्टचं ज्यावेळेस तुम्ही विषय करत आहात त्यावेळेस बांबूपासून जवळपास 1800 प्रोडक्ट बनतात, जसे की पेन आहे, ब्रश आहे, सॉक्स आहेत. कॉटनमध्ये बांबू चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या काट्या आहेत. आणि आता जे मोठे उद्योग आहेत जिथं दगडी कोळसा मुख्य प्रमाणात जाळला जातो, तर त्या दगडी कोळशाला पर्याय म्हणून महाराष्ट्र शासनाने 10% बायोफ्युएलचं कंपल्शन शासनाने केलेलं आहे. तिथं सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बांबूचे वस्तू लागणार आहे. लोकात जागृती झाली पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे आणि शेतीत प्रत्यक्षात बांबू लागवड, बांबूचे प्रोडक्ट हे सगळं लोकांना कळावं, यासाठी आपण काय काय कल्पना आपल्या डोक्यात आहेत किंवा सुरू केलेलं आहे? आम्ही ज्यावेळेस बांबू लागवड करण्याचं काम हाती घेतलं त्यावेळेस आम्ही सर्वात अगोदर आदरणीय पाशा पटेल साहेब हे महाराष्ट्रात फिरले, भारतात फिरले की कुठं बांबूचं उत्पन्न आहे, त्याचे उपयोग काय आहेत. त्यानंतर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आमच्या इथे लोदगा कॅम्पसमध्ये फर्निचर युनिट आम्ही सुरू केलं, हँडीक्राफ्ट बनवण्याचं युनिट आम्ही सुरू केलं. आता लवकरच ह्याच्यापासून बायोमास बनवायचं आम्ही सुरू करत आहोत आणि दगडी कोळशाला पर्याय हे जे आहेत ते आपण बनवण्याचा प्रयत्न इथं लवकरच सुरू करत आहोत. त्यानंतर त्याला आपण टिश्यू कल्चरची लॅब सुरू केली, चांगले रोपं पुरवठावे म्हणून. आणि गेल्या वर्षी 2022मध्ये नादिरभाई गोदरेज यांच्या गोदरेज कंपनीसोबत आपण एक MOU करून मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठी जवळपास 120 गावामध्ये बांबू लागवडीचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि यावर्षी जवळपास 1,500 हेक्टरमध्ये आपण बांबू लागवड करणार आहोत. आणि सोबतच गोदरेजच्या माध्यमातून या सर्व 120 गावातले शेतकरी यांना जिथं जिथं प्रोसेसिंग सेंटर भारतामध्ये अवेलेबल आहेत ते प्रोसेसिंग सेंटर दाखवून आणतो आपण. जिथं जिथं मोठं प्लांटेशन आहे, जसं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड आहे, तर तिथले प्रगतील शेतकरी आपण त्यांना तिथे दाखवून आणतो.
कुडाळचं जे बांबू प्रोसेसिंग युनिट आहे, बांधकामाचं युनिट तिथं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना तिथून दाखवून आणतो. आणि हे जे शेतकरी आपल्याकडे रजिस्टर्ड होतात, बांबू लागवडीसाठी येतात, त्या लोकांना बांबूच्या लागवडीपासून ते बांबूच्या हार्वेस्टिंगपर्यंत, काढणीपर्यंत, काढणी पश्चात सगळे तंत्रज्ञान काय पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आपण लोदगा आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आपण त्यांना देतो. आता आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू होऊन किती वर्ष झाले आणि या ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून बांबू आणि त्याचबरोबर प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना कळावं यासाठी काय काय उपक्रम राबवले जातात? ज्या पद्धतीनं मध्ये मुंबईला राष्ट्रीय पातळीवरची परिषद झाली त्याबद्दलही लोकांना माहिती द्यावी. आपण 2014 मध्ये फिनिक्स फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून कृषी क्षेत्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस आम्ही कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अन्नतंत्र महाविद्यालय सुरू केलं. 2022 मध्ये 23 मध्ये गेल्या वर्षी आम्ही पूर्ण कृषी महाविद्यालय सुरू केलं. आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलांना प्रात्यक्षिक हो याच्या माध्यमातून आपण जैविक शेती काय आहे, नैसर्गिक शेती केंद्राचं पूर्ण जसं लक्ष आता नैसर्गिक शेतीवरती जास्त वाढत आहे. खाण्यासाठी आपल्याला जे अन्न लागतं हे ऑर्गॅनिक अन्न जास्तीत जास्त लोकांना मिळावं म्हणून ऑर्गॅनिक शेतीकडे जसा कल आता वाढत आहे, लोकांचा सुद्धा कल वाढत आहे. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकली आपल्या इथल्या मुलांना पॉसिबल व्हावं म्हणून आपण जैविक शेतीकडे, नैसर्गिक शेतीकडे आपण मुलांना प्रॅक्टिकल भर आपण जास्त देतो. त्यासोबत गांडूळ खत असेल, ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल, हे सगळं उत्पन्न आपल्या कॅम्पसमध्ये आपण उत्पादन सुरू केलेलं आहे. सोबतच आपण एक नवीन संकल्पना घेऊन आलो की भरड धान्याच्या माध्यमातून गावातील महिला बचत गट आणि आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र करून भरड धान्याचं यावर्षी आम्ही 200 हेक्टरचा आमचा उद्देश ठेवलेला आहे. जेणेकरून 200 हेक्टरमध्ये आम्ही लागवड करून त्याचं जे उत्पादन येणार आहे त्या उत्पादनाच्या माध्यमातून गावातल्या महिला आणि बचत गटांना घेऊन जे काही ऑर्गॅनिक फूड प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, जसे की ब्रेड आहेत, बिस्किट आहेत, कुकीज आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः इथे तयार करणार. नाश्त्यामध्ये आपण इडली आहे किंवा उत्तप्पा आहे, या सगळ्या गोष्टी आपण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपण हैदराबादल्या IIMR या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग देऊन आपण इथं त्यांना आणलेलं आहे. आणि हे सगळं प्रोसेसिंग आपण इथे करणार आहेत, जेणेकरून बचत गटाच्या महिलांना सुद्धा हाताला काम मिळेल आणि इथले विद्यार्थी हे प्रात्यक्षिकवरती म्हणजे प्रॅक्टिकली विद्यार्थी आपण तयार करण्याचा प्रयत्न आपण करू लागलोत आणि हे काम आपण यावर्षीपासून सुरू केलेलं आहे. ज्याला मिलेट, ज्याला श्री अन्न म्हणतात, तर पंतप्रधानांनी गेल्या वर्षी हे मिलेट अन्नाचं वर्ष म्हणून जाहीर केलं. तर आपण हे सर्व करत असतानाच जमिनीचा कर्ब वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि सध्या जमिनीचा कर्ब किती आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय हे सुद्धा लोकांना कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण मिलेटचा विषय करतो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2023 हे वर्ष भरड धान्याचं वर्ष म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं आणि श्री अन्न ह्याला त्यांनी तसं नाव दिलं त्याला. आणि त्यांची एक इच्छा आहे की जगातल्या जगातले जेवढे राष्ट्रपती आहेत त्यांच्या टेबलवरती हे आपलं मिलेट्स भारतातलं पोहोचलं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण यावर्षी 200 हेक्टर मिलेट्स लागवड आपण करायचं हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये महिला असतील आणि आमच्या कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील. आपण जर ऑर्गॅनिक कार्बनचा विचार केला तर ऑर्गॅनिक कार्बन हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि आता ह्या वर्षी ॲव्हरेज जर बघितलं तर 0.5% हे ऑर्गॅनिक कार्बन आपल्या मराठवाड्यातल्या तरी शेतामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे हे ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जमिनीची पीक वाढवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढेल. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रयोग सुरू केला आहे की बांबूचं जे कोळसा आहे तर ते कोळसा आपण जमिनीमध्ये ॲड केल्यानंतर किती प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन वाढतं ह्याचे प्रयोग आमचे
गेल्या वर्षीपासून सुरू आहेत आणि यावेळेस सुद्धा आम्ही ते प्रयोग घेऊ लागलो. आणि सोबतच ऑर्गॅनिक आम्ही एक असा यावर्षी प्रयत्न केला आहे की जवळपास 500 हेक्टरमध्ये ऑर्गॅनिक क्लस्टर आम्ही डेव्हलप करत आहोत, जेणेकरून जो शेतकरी आपला माल हे ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवतील आणि त्यांना जास्तीचा त्याचं रिटर्न्स जे आहेत ते जास्त शेतकऱ्यांना मिळतील. आणि सोबत जे ग्राहक आपले खाणारे आहेत त्यांना सुद्धा विषमुक्त शेती, केमिकलमुक्त अन्न हे त्यांना मिळावं, हे आमचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आपल्या फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं एक 3 महिन्यापूर्वी मुंबईला 2 दिवसीय परिषद झाली. ती परिषद कोणती होती, त्याचा उद्देश काय होता, याबद्दलही लोकांना थोडक्यात माहिती द्यावी. आपला उद्देश आपण संस्थेच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण आणि बदलतं वातावरण म्हणजे क्लायमेट चेंज ह्या गोष्टी ज्या आपण ऐकत आहोत, आता सगळीकडे हा क्लायमेट चेंजचा विषय चालू आहे. तर क्लायमेट चेंज आपण आता जे बघितलं की न कमी दिवसात जास्त पाऊस, IPCCच्या एका रिपोर्टनुसार असं दिसतं की कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडेल आणि पहिलं जे 100 दिवसाचा पाऊस होता तो आता 52 तासावरती येऊन थांबलेला आहे. आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये चावरात शहाजनी असेल किंवा शिराळपळ असेल या ठिकाणी जे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, किंवा मागच्या वर्षी आपण बघितलं की 170 mm सुद्धा पाऊस एका ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळं हे जर पावसाची अनियमितता आणि कमी वेळेत पडणारा पाऊस, ह्याच्यामुळे शेती कशी करायची आणि काय करायची हा शेतकऱ्यांच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. क्रीडा नावाची एक भारत सरकारची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मागच्या काही वर्षापासून दुष्काळ म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर कोणती पिकं घ्यायचे आणि कसे घ्यायचे ह्याच्यावरती जो अभ्यास चालू आहे तो आपण इथे आणून त्याच्यावरती आम्ही अभ्यास करत होतो. तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पर्यावरण बदलावरती आपणाला काहीतरी ठोस प्रश्न जे उभे ठाकलेले आहेत, तर त्याला आपण काय पर्याय देऊ शकतो. तर ह्या लोदग्याच्या माळरानावरती आम्ही बसून की जगाला एक प्रश्नाची उकल आपणाला करता येईल का, त्याचं उत्तर मिळेल का, की आपण किती जगाच्या तापमानावरती काय करू शकेल हे काही मला आज माहिती नाही, पण ह्याचे प्रश्न जे आहेत त्याची उकल आम्हाला करायची होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही 9 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये एक उपक्रम केला, एक कार्यक्रम घेतला, ज्याच्यामध्ये पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या संस्था किती म्हणजे जगामध्ये काय काम करू लागलेत, एक शेतकरी, उद्योगपती, सरकार, त्याच्यात काम करणारे ब्युरोक्रॅट्स या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणून, एका ठिकाणी आणून पर्यावरण काय आहे आणि बांबू त्याच्यामध्ये किती महत्त्वाचा रोल निभावू शकतो, शेतकऱ्यांना बांबूचं महत्त्व सांगण्याबरोबरच जे शास्त्रज्ञ आहेत ते बांबूकडे कसे वळतील आणि बांबू ॲज ए फील्ड क्रॉप म्हणून त्याच्यावरती किती रिसर्च होईल आणि बांबूमुळे जे आपली भारताची जे औद्योगिक क्रांती आहे त्याच्यामध्ये किती उपयोग बांबूचा आपण करू घेऊ शकतो आणि उद्योग बांबूचे किती उपयोग होऊ शकतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आम्ही 9 जानेवारी रोजी एक फिनिक्स फाउंडेशन माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय राज्यपाल सुद्धा आले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आले होते आणि सोबतच सगळे ब्युरोक्रॅट्स होते, शेतकरी होते, शास्त्रज्ञ होते, इस्रोचे शास्त्रज्ञ होते. आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक जगाला आम्ही निरोप द्यायचा प्रयत्न केला की वातावरण बदल काय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय पर्याय किंवा आपण देऊ शकतो. एका बाजूला परिषद, दुसऱ्या बाजूला या संदर्भात तुमच्या संस्थेच्या वतीनं काही पुस्तकं प्रकाशित झाली, ज्यामध्ये बांबू शेती किंवा कोणकोणती पुस्तकं प्रकाशित झाली. आता मागच्या 6-7 वर्षात माझे आमदार पाशा पटेल साहेबांचा अभ्यास बांबूमध्ये असलेला अभ्यास हे करून त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं आहे बांबू शेती या नावानं. त्यानंतर आम्ही 2000 त्याच्या पहिल्या प्रती आम्ही 2000 प्रती छापल्या होत्या, पण ते 2 महिन्यामध्येच पूर्ण प्रती संपल्यामुळं आम्ही त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा छापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो कार्यक्रम 9 तारखेला झाला त्याच्यावरती एक बांबू एक कल्पवृक्ष म्हणून एक पूर्ण बांबूचा अभ्यास, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये कोणत्या वक्त्यांनी काय काय बोललं ह्या सगळ्यांचं इतिवृत्त आपण
बांबू एक कल्पवृक्ष या नावाने आपण ते छापलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचं व्हर्जन आपण पर्यावरण विभागाच्या वतीनं छापलेलं आहे. आता हे सर्व करत असताना आपण बांबूसाठी इथं मी पाहिलं की 10 एकरचं जवळजवळ आपण त्याला काय म्हणतात शेडनेट आपण केलेलं आहे. तर त्याला लेबरसाठी किंवा नियंत्रण किंवा ॲटोमायझेशन आहे, तर नेमकं ॲटोमायझेशन काय काय आहे? आपण ज्यावेळेस शेडनेटमध्ये मागच्या 6-7 वर्षापासून काम सुरू करत असताना आपल्या लक्षात आलं की इथल्या रोपांना जगवण्यासाठी सगळ्यात मोठा जो इश्यू आहे तो पाण्याचा आहे. आणि आम्हाला म्हणजे आमच्या इथे काम करत असताना आम्हाला एका एकरला जवळपास 7 लोक म्हणजे लेबर लागत होते पाण्याचं व्यवस्थापनासाठी प्रति एकरसाठी. तर आता 15 एकरमध्ये आहे म्हणजे तर 70-80 लोक आम्हाला ह्याच्यामध्ये लागणार होते. पण लोकांचा अनुभव, लोकांचं काम करण्याची पद्धत आणि अवेलेबिलिटी याचा विचार करून आम्ही केला की याच्यामध्ये आपण ऑटोमेशन आणायला पाहिजे. त्यामुळं आम्ही जे आता सध्या ऑटोमेशन आणलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक माणूस 15 एकर मधली रोपं हा तो एकटा पाण्याचं नियोजन तो एकटा करू शकतो, अशी पद्धत आम्ही इथं आणलेली आहे. तर साधारणतः इथं आपल्याकडं या वर्षी आता येणाऱ्या हंगामात आपण किती रोप हे लोकांना पुरवू शकतो? आमचं हे रोप बनवण्याची कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यामुळे रोज आपल्याकडे 20,000 ते 25,000 रोपं रोज बनत असतात. आणि वर्षाचं टार्गेट आपण केलं की 50 लाख रोपं कमीत कमी आपण यावर्षी शेतकऱ्यांना सप्लाय करण्याची आपली कॅपॅसिटी तेवढी आहे. आता एकंदरीत आपण आपल्या कॉलेजचं वेगळेपण काय, ॲग्रिकल्चर कॉलेजचं वेगळंपण काय आहे ते लोकांना सांगावं. कारण ॲग्रिकल्चर कॉलेज हे प्रॅक्टिकल न राहता फक्त थेरॉटिकल ती पण म्हणजे काय वगैरे कळत नाही. तर आपण आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल काय आणि वेगळेपण काय? आता आमच्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री पाशा पटेल साहेब यांचा 40 ते 45 वर्षाचा शेती, शेतकरी, पर्यावरण ह्या विषयाचा जर अभ्यास तुम्ही बघितलात तर त्यांचा जो अनुभव आहे 40-45 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव विद्यार्थ्यांना 2 तासात, 4 तासात, एका वर्षात आपण कशा पद्धतीने पोहोचू शकू हे आमचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. आणि हा अनुभव विद्यार्थ्यांना कुठं एकदम असं मिळणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात मोठा आमचं प्लस पॉईंट हे आमचे अध्यक्ष आहेत की ज्यांचा अनुभव आम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करतो. दुसरं असं आहे की जगाला भेडसावणारे जे सध्या प्रश्न आहेत, एक प्रश्न आहे वातावरण बदल आणि दुसरा प्रश्न आहे की ऑर्गॅनिक अन्नधान्य हे कसं लोकांना मिळेल. तर ह्या क्लायमेट चेंजवरती अभ्यास करताना जो आमचा अनुभव आहे त्यात आम्ही कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून बांबू लागवड असेल किंवा मिलेट लागवड असेल ह्या सगळ्यांचा प्रॅक्टिकल अनुभव हे मुलांना आम्ही देतो. सोबतच आम्ही एक डाळ उद्योग सुरू केला आहे, ऑर्गॅनिक डाळ उद्योग आहे. हे मुलंच त्याच्यामध्ये काम करत असतात आणि लोकांना डाळ सप्लाय करण्याचा आम्ही आता सध्या सुरू केला आहे. म्हणजे छिलका असलेली डाळ म्हणजे जास्त प्रोटीन्स पॉलिश न केलेली डाळ हे आपण ते सुरू केलेलं आहे. आणि मिलेट्स बेस्ड जे काही प्रोडक्ट आहेत म्हणजे तुमचं बिस्किट्स आहेत, कन्फेक्शनरी जेवढे आयटम्स आहेत, ब्रेड्स आहेत ते आपण सुद्धा ते करू लागलो. आणि सोबतच ऑर्गॅनिक शेतीकडे मिलेट्सचा अनुभव मुलांना यावा म्हणून आम्ही गांडूळ खत युनिट आहे, जीवामृत बनवण्याची पद्धत, जीवामृतचं युनिट आपण ते बनवू लागलो आहे. त्याच्यासोबतच जे बायो फर्टिलायझर्स आपण शेतामध्ये वापरणार आहोत ते चांगल्या पद्धतीचे बायो फर्टिलायझर्स कसे असावे किंवा ट्रायकोडर्मा असेल असे जे ऑर्गॅनिक एजंट्स आहेत ते कसे बनवायचे या सगळ्यांचं प्रात्यक्षिक आम्ही इथं आमच्या कॅम्पसमध्ये केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये जे आता आजकाल जे जमिनीचा जो रेशो आहे, जमीन प्रत्येकाच्या हिश्श्याला आता दरचेवर कमी होत आहे. तर त्या कमी जमिनीमध्ये मेकॅनायझेशनच्या काय पद्धती आहेत किंवा मेकॅनायझेशनसाठी काय वस्तू आपण वापरू लागलो त्याच्यासाठी मोठा आमच्याकडे एक मशिनरीचं वर्कशॉप आहे. ट्रॅक्टर्स असतील, पॉवर टिलर्स असतील आणि सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि आमच्या मशिनरी डिपार्टमेंटमध्ये आम्ही ते ठेवलेलं आहे.
आणि त्या वस्तू बनवताना जे लागणारे लेथ मशीन्स असतील किंवा वर्कशॉप असतील, हे वर्कशॉपसुद्धा आम्ही मुलांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि बांबू लागवडीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, तर बांबू लागवडीचा चौथ्या वर्षामध्ये 7व्या सेमिस्टरमध्ये ELP नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये बांबू फर्निचरचे उद्योग कसे ॲड करता येईल त्याच्यामध्ये विद्यापीठासोबत आमचं बोलणं सुरू आहे. आणि ते लवकरच मुलांना, ॲग्रिकल्चरच्या मुलांना तो अभ्यासक्रम आपण इन्क्लूड करून त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याचेसुद्धा प्रात्यक्षिक आमच्या मुलांसाठी इथं आपण करून दिलेले आहेत. भरड धान्य कडे शेतकरी वळावा यासाठी कृषी मूल्य आयोगाचे, महाराष्ट्रातील कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल योगायोगाने या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि भरड धान्याला म्हणजे MSP हा मला वाटतं येणाऱ्या हंगामाच्या अगोदर जाहीर, कारण जोपर्यंत मालाचा भाव जाहीर होणार नाही की शेतीमालाचे किंवा भरड धान्याचे, तर त्या संदर्भात तुम्ही लोकांना काही सांगू शकाल का? आपला मुद्दा हा खूप चांगला आहे. मिलेट्सचा ज्यावेळेस आपण विचार करत होतो की लोकांनी एखाद्या पिकाचं उत्पन्न का घ्यावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की त्यांना जर एखाद्या पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळत असेल आणि सोबत त्याचे किंमत ही वाजवी किंमत जर त्यांना मिळत असेल, तर नक्कीच शेतकऱ्यांनी त्याच्याकडे वळतील. त्यामुळे योगायोगाने यावर्षी ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. 2 त्यांच्या कृषी मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या आयोगासोबत आदरणीय पाशा पटेल साहेबांच्या मीटिंगसुद्धा झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल भारतामध्ये जे भरड धान्यासाठी वेगळी MSP कृषी विभागाच्या माध्यमातून, कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून हे डिक्लेअर करतील. आणि आता मिलेट्स का घ्यायचे किंवा त्याचं का आपल्या इथे जिल्ह्यामध्ये त्याचा जास्त प्रचार व्हावा असं वाटतं, तर बघा कसं आहे की वातावरण बदलामुळे पाऊस कधी येईल, टेम्परेचर काय राहील. आता ह्यावेळेस आपल्याकडे 43-44 डिग्री टेम्परेचर गेलं होतं. टेम्परेचर किती राहील आणि काय होईल ह्याची काही शाश्वती आपणाला दिसत नाही. त्यामुळे भरड धान्य एक असे पीक आहेत की ज्याच्यामध्ये हलक्या जमिनीमध्ये येतात, माळरानावरती हे येतात, कमी पावसावरती येतात आणि ह्यांचा जो कालावधी आहे 40 ते 75 दिवसामध्ये याचा आपणाला काढणी करता येते. त्याच्यामुळे आणि त्याला जे मिळणारं आज मार्केट रेट आहे ते 4,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल हे शेतकऱ्यांना मिळू लागलेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भरड धान्य घेणं हे शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला, ह्याच्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत, कॅल्शियम जास्त आहे. त्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आणि तुम्ही जर आता कोणत्याही डॉक्टरकडे जर गेलात, ती लोक सगळी ऑर्गॅनिक आणि मिलेट्सवरती जास्तीत जास्त फोकस ही सध्या मेडिकल सायन्स हे देत आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी मिलेट्सचं उत्पादन घ्यावं. आणि आम्ही संस्थेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याचा सुद्धा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. आणि या सीझनच्या एंडपर्यंत आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत की एक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला दुवा ही संस्था आमची फिनिक्स फाउंडेशन संस्था बनेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव या भरड धान्यातून मिळेल आणि ग्राहकांना सुद्धा ऑर्गॅनिक आणि चांगल्या प्रतीचं माल खाण्यासाठी मिळेल याची काळजी आम्ही नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये घेऊ लागलो. निश्चितच कृषी महाविद्यालय म्हणजे पोपटपंची ज्ञान न राहता प्रॅक्टिकल आणि मिलेट धान्य, त्यामध्ये पौष्टिक कॅल्शियम युक्त अन्न आणि एक खऱ्या अर्थानं ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण या गंभीर समस्यावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोदगाच्या माळ रानावरून एक जगभरातील मानव जातीच्या अस्तित्वाला एक नवीन दिशा देण्याचं काम परवेज पटेल आपण करत आहात. आपण लोकांना भरपूर म्हणजे सेंद्रिय शेती, जलयुक्तची कामं, भरड धान्य, त्याचबरोबर भरड धान्यावरनं होणारे फल म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट, त्याचबरोबर बांबूपासून तयार होणाऱ्या जवळजवळ किती 1800 वस्तू या सर्वांची आपण माहिती दिलात. हा प्रकल्प
मराठवाडा आणि महाराष्ट्र नाही तर देशभराला एक दिशादर्शक ठरावा, अशा प्रकारची मी आपणास शुभेच्छा देतो. आणि आपण आमची मराठवाडा नेता युट्यूबला वेळात वेळ काढून जी माहिती दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय तुम्हाला आणखीन काही लोकांना सांगायचे का की आपल्याकडे ऍग्रिकल्चर कॉलेजची क्षमता किती आहे? विद्यार्थी आपल्याकडे ॲग्रिकल्चर कॉलेजची दरवर्षीची प्रयोग क्षमता आहे 120 विद्यार्थी प्रतिवर्ष क्षमता आहे. आणि महाविद्यालयामध्ये जर बघितलात तर महाविद्यालयाला लागणारी जवळपास आपली 75 एकर जमीन वेगवेगळे फळझाडं, फुलझाडं, त्यानंतर रेग्युलर क्रॉप आपण त्याच्यामध्ये घेतो. तर आमच्याकडे एक अद्ययावत अशी डेअरी प्रोसेसिंग युनिट आहे. दररोज 2000 लिटर दूध आपण इथं प्रोसेसिंग करतो. सोबतच आपल्या इकडे मायक्रोन्यूट्रिएंट NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट तपासायची अद्ययावत 2 अशा सॉईल टेस्टिंग लॅब आपल्याकडे आहेत. जवळपास प्रत्येक डिपार्टमेंटच्या 2-2 लॅब मुलांना प्रॅक्टिकलसाठी आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. सोबत बांबू फर्निचर युनिट आहे, टिश्यू कल्चर लॅब आहे, त्यानंतर मशिनरीचा विभाग आमचं म्हणजे इंजिनिअरिंग ट्रॅक्टर विभाग आमचा वेगळा आहे. याच्यासोबत मेकॅनायझेशनमध्ये लेथ मशीन्स असतील किंवा बांबू प्रोसेसिंग युनिट असेल, याचं गोष्ट मुलांना प्रॅक्टिकलसाठी ती गोष्ट वेगळी आहे. आणि जवळपास 15 एकरमध्ये आपण शेडनेटचं कन्स्ट्रक्शन शेडनेट बांधलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण यावर्षी फ्लोरिकल्चर म्हणजे आपण गुलाब वगैरे आणि भाजीपाला, ऑर्गॅनिक भाजीपाला आपण ह्या शेडनेटमध्ये यावर्षीपासून सुरू केलेला आहे घेण्यासाठी. आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि बायो फर्टिलायझर्स या सगळ्या गोष्टी बनवण्याचे प्रात्यक्षिक असेल आणि त्याचे छोटे छोटे डेमो युनिट्स असतील. पोल्ट्री असेल, डेअरी असेल, जनावरांचा गोठा असेल, शेळीपालन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं एकाच 75 एकरच्या कॅम्पसमध्ये पूर्ण देण्याचा आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आम्ही इथं प्रयत्न करू लागलो. नुकतंच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या शुभास्ते एक मोबाईल व्हॅनचं उद्घाटन केलं. तर नेमकं ती व्हॅन काय आणि काय काय सुविधा त्या व्हॅनच्या माध्यमातून आहे, त्याचं काम कसं राहणार? बांबू लागवडीसाठी जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस बांबू लागवडीचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस लोकांना गावागावामध्ये याचं मार्गदर्शन व्हावं आणि बांबू ही गोष्ट काय आहे हे लोकांना कळावं, यासाठी त्यांनी जवळपास 4 मोबाईल व्हॅन महाराष्ट्रासाठी पर्यावरण विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक व्हॅन फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि ज्या काही बांबूच्या वस्तू ह्या आहेत बनतात त्या पूर्ण व्हॅनमध्ये असतील. तिथे त्याच्यामध्ये एक TV आहे. जगातल्या बांबू तज्ज्ञ जेवढे बांबू तज्ज्ञ आहेत, उद्योगपती आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, या सगळ्या लोकांचं सिलेक्टेड लोकांचं भाषण आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ही व्हॅन प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावातल्या लोकांना टेक्निकल नॉलेज तर देईलच, सोबतच त्याच्यात बांबूच्या माध्यमातून बनणाऱ्या सगळ्या वस्तू कशा बनतात, त्याचा उपयोग काय आहेत, या सगळ्या वस्तू त्या व्हॅनमध्ये असतील. आणि ही व्हॅन प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ही व्हॅन महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेली आहे. आता या केंद्रावर आतापर्यंत 1-1.5 वर्षामध्ये बांबू संदर्भात, सेंद्रिय शेती संदर्भात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातील साधारणतः किती लोकांनी भेटी दिल्या? महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 22 जिल्ह्यातली लोक आमच्या या फिनिक्स फाउंडेशनच्या ह्याच्यात कॅम्पसमध्ये येऊन गेलेले आहेत. म्हणजे कोरोनात सुद्धा आमच्या इकडे लोकांची रीघ होती, लोकांचं येणं जाणं होतं. आणि मागच्या 6-7 वर्षापासून एक 10,000 पेक्षा जास्त लोक हे आमच्याकडे येऊन बांबू समजून घेतले. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की आमच्या कॅम्पसच्या गेटच्या बाहेर तुम्हाला दिसणारा बांबू वेगळा आहे आणि आमच्या कॅम्पसमध्ये गेटमध्ये एंट्री केल्यानंतर दिसणारा बांबू तुम्हाला वेगळा आहे. एवढा आम्ही शेतकऱ्यांना समजून किंवा येणाऱ्या सगळ्या लोकांना समजून इथं प्रात्यक्षिक दाखवून बांबूचं महत्त्व आम्ही त्यांना सांगत असतो. धन्यवाद. मानव जातीच्या हितासाठी
ग्लोबल वॉर्मिंगवर मात करण्यासाठी एक खऱ्या अर्थानं शेतीची पत, शेतकऱ्याची पत जर वाढवायची असेल तर शेतीची पत, आणि शेतीची पत जर वाढली, कस जर वाढली तर येणाऱ्या काळामध्ये खूप काही बदल होऊ शकतात. योगायोगानं गुजरातचे राज्यपालांचेही मी विचार ऐकले. काल परवा केंद्रीय मंत्री आता त्यांनीही म्हणजे सेंद्रिय शेतीचं महत्व आणि जगाची दिशा, जगाची गरज ओळखून फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण परवेज पटेल एक नवी दिशा देण्याचं काम करत आहेत. मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.